श्रावण महिन्यातली रेसिपी। नैवेद्याला आपण कांदा लसूण नाही वापरत, त्यामुळे बिना कांदा लसणीची आपण आज मटकीची उसळ करतोय। इतकी भन्नाट आणि मस्त लागते। चला करूया। त्याच्यासाठी 2 वाट्या मटकी, गूळ, सुकं खोबरं भाजून घेतलेलं आणि किसून घेतलेलं, 2 कढीपत्त्याच्या टहाळ्या आणि हा ठेचा आहे कोथिंबिरीची देठं आणि मिरची यांचा वाटल्याचा। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण चव एकदम झकास। करूया चला। पॅनमध्ये घालायचं 1 चमचा तेल। हे सुकं खोबरं आहे ना, हे मिक्सरवर एकदा वाटून घ्यायचं। मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, थोडंसं तिखट, छान मोड आलेली मटकी प्रेशर पॅनमध्ये घालायची। गॅस बारीक करून एक साधारण 1 मिनिट मटकी परतून घ्यायची। आता घालायचं 2 चमचे भाजून बारीक केलेलं खोबरं। आता वेळ आहे गोडा मसाला, 1 चमचा पुरतो, कोथिंबिरीच्या देठांचा ठेचा, चवीपुरता गूळ, थोडंसं मीठ, साधारण अर्धा कप पाणी, मिक्स लावायचं, झाकण। झटपट होणारी मटकीची उसळ तयार।